पेट्रोलचा जमाना आता संपणार का? कारण लॉन्च होतंय एक नवं इंधन E85 फ्युएल। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 5 जून 2026 रोजी E85 फ्युएल लॉन्च केलं आहे। पण हे E85 नेमके आहे तरी काय? तर E85 म्हणजे 80 ते 85% इथेनॉल आणि 15 ते 20% पेट्रोलचं मिश्रण। हे इंधन खास फ्लेक्स फ्युएल व्हेकलसाठी तयार करण्यात आलं आहे। म्हणजे अशा गाड्या ज्या पेट्रोल सोबत वेगवेगळ्या इथेनॉल मिश्रणावरही चालू शकतात। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल आणि वाहनांमधून होणारं प्रदूषणही घटू शकतं। सरकारचं म्हणणं आहे की हे इंधन पर्यावरणासाठी अधिक चांगलं तर आहेच, पण योग्य किंमत ठरल्यास वाहनधारकांनाही खर्च कमी होऊ शकतो। विशेष म्हणजे मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपन्यांनी फ्लेक्स फ्युएल मॉडेल्सवर काम सुरू केलं असून काही मॉडेल्स सादरही केले आहे। म्हणजे या नव्या इंधनासाठी वाहन उद्योगही तयार आहे। सुरुवातीला दिल्ली NCR आणि मुंबई पुणे नागपूर कॉरिडॉरमध्ये E85 फ्युएल उपलब्ध करण्यात येणार आहे। 2026 पर्यंत 500 आणि 2027 पर्यंत 5000 इंधन केंद्रावर पोहोचण्याचं लक्ष्य आहे। म्हणजेच भारत आता पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी करून इथेनॉल इंधनाकडे वाटचाल करत आहे। तुमच्यामध्ये E85 फ्युएल भारतात गेम चेंजर ठरणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी मनीमॅक्स मराठीला फॉलो करायला विसरू नका।